डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 20 वर्षाच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो। डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मुलाचा जीव जातो। ज्यांच्यामुळे आपल्या मुलाचा जीव गेला त्यांना शिक्षा व्हावी यासाठी या मुलाचा बाप गेल्या वर्षभरापासून सरकारी कार्यालयांचे खेटे मारतोय, पण हतबल झालेल्या या बापाचा टाहू कोणालाही ऐकायला येत नाहीये। अंगावर काटा आणणारा असा हा संभाजीनगर मधल्या कौल कुटुंबियांचा संघर्ष आहे। बघूया नेमकं काय घडलं। या आईबापाच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाहीयेत। एकुलता एक तरुण मुलगा गेल्याचं दुःख या मायबापाला अजूनही पचवता येत नाहीये। फोटोत दिसणारा हा 20 वर्षांचा हरिओम कौल। हरिओमला डॉक्टर व्हायचं होतं। हरिओमचे आईवडील पेशानं शिक्षक। त्यांनीही मुलाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य होईल ते सगळं करण्याचा निश्चय केला। 2022 मध्ये हरिओमनं जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये MBBS साठी प्रवेश घेतला। ॲडमिशन फी व्यतिरिक्त 5 वर्षांसाठी मॅनेजमेंट कोट्यातली फी म्हणून कॉलेजनं तब्बल 80 लाख रुपये घेतले। हरिओमनं MBBSचं पहिलं वर्ष पूर्ण केलं। 15 एप्रिल 2024 रोजी कॉलेजमध्ये असताना हरिओमच्या नाकातून रक्त येऊ लागलं। हरिओम तातडीनं जळगावमधून संभाजीनगरला आला। हरिओम ठणठणीत होता तरी सुद्धा नाकातून रक्त का आलं ते डॉक्टरांना विचारू म्हणून संभाजीनगरच्या जीवनामृत हॉस्पिटलमध्ये हरिओम वडिलांसोबत गेला। त्यावेळी डॉक्टरांनी इंजेक्शन आणि औषध दिलं आणि पुढच्या 10 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला। आणि बेडवर मुलगा झोपला, सलाइन लावली, सलाइन लावल्यानं 100 ml ची सलाइन लावली, त्यात एक इंजेक्शन सोडलं। डॉक्टर पाटील नावचे होते तिथं सहाय्यक डॉक्टर। आणि सलाइन सुरू करता करताच मुलगा म्हणला, पप्पा डॉक्टर साहेब हे बंद करा, मला त्रास होऊ लागला छातीला डोक्यात। तर ते डॉक्टरला मी म्हणलं बंद करा साहेब, ते बंद केली। नंतर तेवढ्यात नर्सनी एक इंजेक्शन भरलं आणि त्या सलाइनच्या त्या याच्यामध्ये नळीमधून ते डायरेक्ट इंजेक्शन त्या डॉक्टरने पुश केलं आणि पुश करून त्यांनी लगेच ती जी पूर्वीची सलाइन जिच्या वाचून त्रास होत होता ती चालू केली आणि माझा मुलगा पप्पा पप्पा म्हणत काही सेकंदात निघून गेला आपल्या या जगातून। डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारानं हरिओमचा मृत्यू झाल्याचा त्याच्या वडिलांचा आरोप आहे। या प्रकरणी सुरेश कौल यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे। पोलिसांनी या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात असं फिरवलंय। अखेर सुरेश कौल यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं। तत्कालीन पोलीस उपायुक्त नवनीत कौवत यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि आरोग्य विभागाच्या चौकशी समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले। गेल्या 3 महिन्यांपासून सुरेश कौल चौकशी समितीच्या कार्यालयाचे खेटे मारतायत। तिथले अधिकारी वेगवेगळी कारणं दाखवून त्यांना परत पाठवतात। कारवाई अशी व्हायला पाहिजे की पहिलं त्या डॉक्टरांचं लायसन खतम केलं पाहिजे आणि कॉलेजने सुद्धा माझ्या भैयाकडे लक्ष दिलेलं नाही आणि आम्ही 80 लाख भरलेले आहेत ते कमीत कमी 75% तरी आमचे पैसे आम्हाला वापस दिले पाहिजे। आम्ही कित्येकदा आमच्या सरांनी कॉन्टॅक्ट केलं तर ते साधा कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स देत नाहीत का देऊ वगैरे, फोन सुद्धा उचलत नाहीत। तिथं प्रत्यक्ष गेलो कॉलेजवर तर देऊ म्हणतात आणि फोन केला तर नाही मिळणार म्हणतात। मग आम्ही करायचं काय सांगा ना तुम्ही। आता आम्हाला एक मुलगी आहे, त्या मुलीचं आमचं लग्न नाही आणखी 27 वर्षे वय आहे तिचं आणि 65 लाख आम्ही बँकेचं लोन घेतलेलं, ते लोन आम्ही कसं फेडणार सांगा ना तुम्ही। आमचा भैया तर गेलाच, चालता बोलता गेला भैया, म्हणजे मला फोन करतोय मग मी स्वयंपाक करून ठेवू, मी येतो म्हणून। आता आम्ही काय पाहायचं सांगा ना तुम्ही। आज वर्ष झालं तरी आम्ही रडतोय, वेडे झाले नुसतं। तर फक्त एका डॉक्टरांच्या चुकीमुळे आम्ही दोघंही डॉक्टर आहोत, पण एका डॉक्टरांनी मानवता धर्म सोडावा। आणि आज 1 वर्ष झालंय माझे पप्पा एवढे चक्र मारतायत। एका सामान्य माणसाला जर न्यायच मिळत नाहीये तर कसं काय करणार, कसं करणार आणि आई वडिलांना कसं सांभाळायचं। इच्छा असताना सुद्धा, इतकं एज्युकेशन असताना सुद्धा काहीच मदत नाही करतायत, काहीच मदत नाही करू शकत। हरिओमचा मृत्यू कसा झाला याबाबत आम्ही थेट जीवनामृत हॉस्पिटलच्या डॉक्टरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मृत्यू कसा झाला हे आम्हाला कळलं नाही असं उत्तर मिळालं। या संदर्भामध्ये मी आमच्या जे पोस्टमार्टम ज्या ठिकाणी होतं
फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्झिकॉलॉजी, ज्याला न्यायवैद्यकशास्त्र विभाग म्हणतात, तर त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांनी असं कळवलेलं आहे की हे प्रकरण पैठणीतून या ठिकाणी रेफर झालेलं आहे आणि या संदर्भात त्यांची बैठकही झालेली आहे. परंतु याच्यातलं जे अंतिम प्रमाणपत्र जे द्यायचं असतं, फायनल सर्टिफिकेट, त्यासाठी काही त्यांनी कागदपत्रांची मागणी केलेली आहे. ते कागदपत्र त्यांना दिलेले नाहीत आणि ते जसेही कागदपत्र मिळतील तर ते तत्काळ त्यांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत. या बाबतीत मी अशा सर्वच प्रकरणामध्ये सांगू इच्छितो की ज्यावेळेस पोस्टमॉर्टम होतं त्यावेळेस तात्पुरतं जे प्रमाणपत्र असतं, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, ते तत्काळ देण्यात येतं. परंतु अंतिम प्रमाणपत्र देताना काही त्यामध्ये फॉरेन्सिक लॅबला काही रिपोर्ट पाठवण्यात येतात, काही पोलिसांकडून कागदपत्र मागितले करण्यात येतात आणि हे ज्यावेळेस आपल्याला उपलब्ध होतं त्यावेळेसच अंतिम प्रमाणपत्र देता येतं. कारण ही बरीचशी प्रकरणं ही न्यायालयामध्ये जातात आणि नंतर न्यायालयामध्ये आपल्याला त्याची सविस्तर माहिती देणं बंधनकारक असतं. आणि सुरेश कौल यांचा संघर्ष इथेच संपत नाही. मुलाला डॉक्टर करण्यासाठी त्यांनी जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये तब्बल 80 लाख रुपये भरले. त्यासाठी वेगवेगळ्या बँकांकडून 60 लाखाचं कर्ज काढलं. पण आता मुलगाही गेला आणि कॉलेजही पैसे परत द्यायला तयार नाही. जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हरिओमच्या MBBSसाठी ॲडमिशन करता 80 लाख रुपये भरल्याचा दावा हा कौल कुटुंबियांनी केला आहे. पण MBBSच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेतल्यानंतर पुढचं शिक्षण घेण्याकरता हरिओमच आमच्यात राहिला नसल्याने 1 वर्षाची फी कापून उर्वरित पैसे परत देण्याची मागणी कौल कुटुंबियांनी मेडिकल कॉलेज प्रशासनाकडे केली आहे. मात्र मेडिकल कॉलेज प्रशासनाने कौल कुटुंबियांचा हा दावा फेटाळून यावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. हरिओमला जाऊन आता वर्ष झालं. मुलगा गेल्याचं दुःख पचवण्यावाचून पर्याय नाहीये. पण आपला मुलगा कसा गेला याचं उत्तरही वर्षभरानंतर मिळालं नाही. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.